आमदार पुष्पसेन सावंत. लेखन सहभाग दीपक नाईक, माजी सभापती वेंगुर्ला आणि पुष्पसेन सावंत यांचे निकटचे सहकारी मित्र. कमलताई परुळेकर, महिला नेत्या आणि विचारवंत. संजय वेतुरेकर, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती तसेच चळवळीतील कार्यकर्ते. ॲडव्होकेट सुहास सावंत, मराठा समाजाचे नेते आणि चळवळीतील कार्यकर्ते. नितीन वाळके, जिल्हा व्यापारी संघटनेचे नेते आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. चंद्रकांत सामंत, ज्येष्ठ पत्रकार, कुडाळ, वेंगुर्ले. प्रसंग क्रमांक 1. गोवा मुंबई महामार्ग. 1980 दरम्यानचे दशक. वेळ मध्यरात्रीची. मालाने भरलेला ट्रक पुष्पसेन स्वतः चालवित होते. सोबत एक सहकारी होता. बरेच तास ट्रक चालविल्याने पुष्पसेन यांनी चालकाची धुरा थोड्या वेळाकरिता आपल्या या सहकार्याकडे सोपवली आणि ते बाजूला बसले. ट्रकचे स्टेअरिंग हाताळता हाताळता सहकार्याच्या तोंडाची टकळी सुरू झाली. नानानू, हैतो नाको असा ना, त्यामध्ये अमक्याचो टेम्पो गेलेलो, ड्रायव्हर जाग्यावरच गेलो. पुष्पसेन यांनी हं एवढाच प्रतिसाद दिला. पुढे काही अंतर गेल्यावर चालक पुन्हा म्हणाला, तात्यानू, हैत्या उतारावर अमक्याची गाडी ब्रेक फेल झाली होती, 2 खलास झाले होते. पुष्पसेनचे यावर पुन्हा हं एवढेच उत्तर. आणखी काही अंतर गेल्यावर चालकाची टकळी सुरूच. अमुक ठिकाणी अमुक अपघात, अमुक गेले होते, अमुक नुकसान झाले होते. चित्रगुप्ताच्या रजिस्टर नोंदीप्रमाणे हा चालक सहकारी अपघाताचे दाखले सांगत होता. आणखी एका वळणावर त्या चालकानं असंच काही सांगण्यासाठी तोंड उघडताच पुष्पसेनने ट्रक थांबवला. स्टेअरिंग स्वतःकडे घेतले आणि मिश्किलपणे आपल्या भरगच्च मिशीत हसत पुष्पसेन त्याला म्हणाले, सोन्या, ड्रायव्हिंगवर लक्ष देण्याऐवजी असोच तू डिटेल्स देत राहिलंस ना, तर एक ना एक दिवस याच रस्त्यावर एखाद्या ठिकाणी बोट दाखवून पाठीमागून येणारो ट्रक ड्रायव्हर बाजूच्या सांगात ह्याच त्या ठिकाण हैसर जात असताना पुष्पसेन आणि त्यांचं सहकारी सोन्या गेलो म्हणान. यावर त्या अंधारात पुष्पसेनचा सहकारी हसला आणि हसून लाजलाही. प्रेक्षक हो, हा किस्सा पुष्पसेन सावंत आमदार होण्यापूर्वीचा. अर्थातच पुष्पसेन यांनीच नंतर कधीतरी अनौपचारिक गप्पात सांगितलेला. आडदांड मिशा राखलेले बलदंड बांध्याचे पुष्पसेन सावंत तितकेच मिश्किल होते. आणीबाणीच्या काळात राजकारणात सक्रिय झालेल्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणजे पुष्पसेन सावंत होय. एकेकाळी ट्रक ड्रायव्हर ते जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळा आमदार, आपल्या कार्यकर्तृत्वाने कायम आमदार असे स्थान जनमानसात शेवटपर्यंत मिळविलेले सिंधुदुर्गवासियांचे नाना अर्थात पुष्पसेन सावंत. समाजकारण आणि राजकारणाच्या जगन्नाथाच्या रथाचे सारथ्य सुद्धा एकेकाळी या ट्रक ड्रायव्हरने पुढे मोठ्या कुशलतेने केले आणि सांभाळले. प्रसंग क्रमांक 2. काळ 1992 दरम्यानचा. लोकसभा निवडणुकीची ऐन धामधूम सुरू होती. जनता दलाचे मधु दंडवते विरुद्ध शिवसेनेचे स्वर्गीय वामनराव महाडिक अशी लढत होती. काँग्रेसच्या वतीनं कर्नल सुधीर सावंत होते, जे या निवडणुकीत नंतर निवडून आले. निवडणूक लोकसभेची असली तरी खरी लढत नेते म्हणून शिवसेनेचे नुकतेच आमदार झालेले नारायण राणे आणि पुष्पसेन सावंत यांच्यातच होती. पुष्पसेन सावंत यांनी राणेंना शिंगावर घ्यायचे ठरवले होते. दोघांमध्ये उभे वैर ठाकले होते. युवा जनता दलाचे नेते संजय वेतुरेकर यांना मारहाणीचे निमित्त घडले आणि वातावरण तंग झाले. शिवसेना आणि जनता दल यांच्या कार्यकर्त्यात कुठल्याही क्षणी दंगल होईल अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. नेमके याच वेळी राणे आणि पुष्पसेन समोरासमोर आले. आता काय होणार असा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर. पुष्पसेन आणि राणे दोघेही आमने सामने आले आणि क्षणात चित्र पालटले. राणे यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. काय पुष्पसेन, असं राणेंनी विचारलं. पुष्पसेनने त्या हस्तांदोलनाचा स्वीकार करीत म्हटले, ह्या काय चालला हा ता थांबा पाया. झाले तत्क्षणीच तणाव निवळला. सारे पांगले. राणेंशी कायमची दिलजमाई तिथे जरी झाली नाही
राणेंविरुद्ध पुष्पसेन हा राजकारणातला झगडा त्यानंतरही प्रदीर्घ काळ चालला, तरीही त्या क्षणाला त्या प्रसंगात तरी तो तणाव चुटकीसरशी निवळला. 90च्या दशकातल्या नारायण राणे यांच्या एंट्रीपासून त्यांना पहिले राजकीय आव्हान देणारे पुष्पसेन सावंतच होते. प्रसंग क्रमांक 3. आणि हो, येथे माठ आमदार हा प्रसंग येथे सांगितलाच पाहिजे. टिंब आमदार. साल होते 1995 दरम्यानचे. 2 वेळा आमदारकीची टर्म गाजवलेल्या पुष्पसेन सावंत यांचा पराभव होऊन 2-4 महिने उलटले होते. नारायण राणे आणि त्यांच्या शिवसेनेचा वाढता करिश्मा, जनता दल या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या लागलेली घरघर, यातून पुष्पसेनचा हा पराभव घडला होता. आजी आमदाराचे माजी आमदार होऊन 4 महिने झाले, तरीही कुडाळ बसस्थानकासमोरील छोट्या माळीवरील पुष्पसेन सावंत यांच्या कार्यालयाच्या दर्शनी फलकावरील आमदार पुष्पसेन सावंत यांचे कार्यालय हा फलक कायम होता. पुष्पसेन सावंत आज पराभूत झाले तरी ते कधीही भविष्यात भारी पडू शकतात याची जाणीव तेव्हा जोशात असलेल्या शिवसेनेला होतीच. ॲडव्होकेट डी देसाई हे त्यावेळचे शिवसेनेचे तिखट तिरफडी नेतृत्व. मी नाही, सुप्रीम कोर्ट सांगत आहे, तुमचा बाप सांगत आहे, अशा शैलीत कायद्याची भाषा बोलत समोरच्याची भंबेरी उडवणारे ॲडव्होकेट डी देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्या फलकावरील आमदार पुष्पसेन सावंत या शब्दाला हरकत घेतली. आता आमदार शिवसेनेचे शंकर कांबळे आहेत, पुष्पसेन नाहीत, असं डी देसाई यांच्या शिवसेनेचे रास्त म्हणणे होते. पुष्पसेनच्या कार्यालयासमोर शिवसेनेने आंदोलन सुरू केले. पुष्पसेनच्या कार्यकर्त्यांनी यावर करावे काय? पुष्पसेनच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे आपल्या कार्यालयावरील तो फलक काढला, फलक चांगला पुसून लख्ख केला आणि आमदार पुष्पसेन सावंत यांचे कार्यालय या फलकावर आधी पूर्णविराम म्हणजे असा शब्द घातला. म्हणजे तो फलक आता झाला होता आमदार पुष्पसेन सावंत यांचे कार्यालय. यातील या शब्दाचा अभिप्रेत अर्थ माननीय असाही होता, तसा माजी असाही होता. शिवसेनेची गोची झाली. कायद्यातले बाप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲडव्होकेट डी देसाई यांनाही आंदोलन आवर्ते घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही. कुडाळ बसस्थानकासमोरील त्या माळीवरील पुष्पसेन सावंत यांच्या कार्यालयावर आमदार पुष्पसेन सावंत यांचे कार्यालय हा फलक त्यानंतर वर्षानुवर्षे दिमागात उभा राहिला. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यकर्तृत्वाने अखेरपर्यंत पुष्पसेन सावंत यांनी जनमानसात एवढे अढळ स्थान मिळविले की सर्वसामान्यांच्या लेखी आजही ते आमदार पुष्पसेन सावंत म्हणूनच अजरामर आहेत. पुष्पसेन यांची लोकप्रियता अशी की गमतीत असं म्हटलं जाईल की पुष्पसेनमुळे अनेक ट्रक ड्रायव्हरना आमदारकीची स्वप्न पडू लागली होती. 24 डिसेंबर 1984 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा ट्रक ड्रायव्हर असलेल्या मालवणच्या नयन महाजन या कार्यकर्त्याने काँग्रेस पक्षाचे नेते असलेल्या स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून भाईसाहेब सावंत यांच्या पराभवास हातभार लावला होता आणि पुन्हा एकदा जनता दलाचे प्राध्यापक मधु दंडवते निवडून आले होते. ही घटना अनेकांना ठाऊक असेल. आजकाल नेते आयात करून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या खुल्या राजकारणाच्या जमान्यात पुष्पसेन सावंत यांचे नेतृत्व उठून दिसते, दीपस्तंभासारखे दिसते. चला तर जाणून घेऊया माननीय आमदार पुष्पसेन सावंत यांचा जीवन प्रवास. नमस्कार, मी सानिया भूपतसिंग सावंत, कैलासवासी श्री पुष्पसेन सावंत यांची ज्येष्ठ नात. लहानपणापासून आपण जिथे कुठेही गेलो, आम्हाला जेव्हा कधी नानांची नात, पुष्पसेन सावंत यांची नात अशी ओळख करून दिली की खूप छान वाटायचं. अजूनही बऱ्याच ठिकाणी बरेच जण असे भेटतात जे सांगतात की नानांनी आमच्या अडचणीत खूप मदत केलेली, त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिलेली किंवा आधार दिलेला. आणि आजच्या जगात जिथे मोस्टली माणूस आपल्याबद्दल स्वतःपुरता किंवा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रत्येक पाऊल उचलतो, अशावेळी
माझ्या आजोबांनी स्वतःच्या फायद्या पलीकडे जाऊन बऱ्याच जणांची मदत केली, समाजाची सेवा केली, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट वाटते आम्हाला. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर जो कोणी त्यांना एकदा भेटत असेल तर त्यांना पुन्हा कधी विसरू शकणार नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचं परखड मत, त्यांचा भारदस्त व्यक्तिमत्व आणि ओव्हरऑल त्यांचं पर्सनॅलिटीज अशी होती की कायम लक्षात राहील असा माणूस. आणि त्यांची थर्ड जनरेशन म्हणून माझी मनापासून इच्छा आहे की ज्याही क्षेत्रात उतरू तिथे आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या मागे एका मोठ्या माणसाचं नाव जोडलेलं आहे याचं सतत भान ठेवू. त्यांचा जसा समाजसेवेचा वारसा होता, आपणही समाजाचं देणं लागतो. त्यामुळे जे काही आपल्या परीने होईल तो वाटा समाजासाठी उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि अजून आज ते आमच्यात नसतील तरी माझा खरंच खूप विश्वास आहे आमच्या सगळ्यांचा की ही इज देअर लुकिंग आफ्टर अस अँड विल मेक हिम प्राऊड वन डे. डिगस कुडाळ तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पुष्पसेन सावंत हा मुलगा स्वतः शेतात फावडे कुदळ घेऊन काम करणारा, बैलांच्या शर्यतीमध्ये रमणारा, बैलांचे औत धरून शेतीची नांगरणी करणारा, हातात विळा घेऊन शेत कापणारा, मळणी करणारा, घामाने डबडबणारा रांगडा शेतकरी, त्याचबरोबर गोठ्यात गाई बैल पाळणारा, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा, स्वतः गाईचे दूध काढून डेअरी घालणारा हाडाचा शेतकरी. पुष्पसेन यांच्या वडिलांचा पूर्वी गाडी व्यवसाय होता. त्यामुळे पुष्पसेनला सुद्धा लहानपणापासून गाड्या चालविण्याची हौस होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पुष्पसेन सावंत या लहानपणाच्या पूर्वीच्या गोष्टी अनौपचारिक गप्पात सांगत असत. ड्रायव्हिंग लायसन मिळाल्यावर पुष्पसेन यांनी कुडाळमधील पडते कुटुंबांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नोकरी स्वीकारली. हळूहळू या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतली आणि नंतर स्वतः बँकेच्या कर्जावर ट्रक खरेदी केला. कष्टाची मुळापासून आवड, प्रचंड कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करून पुष्पसेन यांनी व्यवसाय आणि ओळखी वाढविल्या. स्वतःच्या कुटुंबाचे ट्रक वाढवून ट्रान्सपोर्ट कंपनी काढली. कोकण, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव आदी ठिकाणी मालवाहतूक सुरू केली. जात्याच नेतृत्व गुण असल्याने नंतर त्याने मालवाहतूक संघटना स्थापन करून त्याचे काही काळ नेतृत्व केले. आपल्या अंगभूत गुणाने त्याने ट्रकधारकांचा, चालकांचा मोठा विश्वास संपादक केला होता. तो काळ होता आणीबाणी दरम्यानचा, म्हणजे 1975च्या आसपासचा. उद्यमनगर येथील उद्योजक ज्यांना नंतर ओंकारवाले बापू म्हणून जिल्हा ओळखत असे, ते स्वर्गीय बापू नाईक आणि पुष्पसेन यांच्यात मैत्री होती. स्वर्गीय बापू नाईक यांच्या बांधकाम व्यवसायासाठी वाळू खडी पुरवठा पुष्पसेन आपल्या ट्रकने करीत असत. नंतर वेंगुर्ल्याचे सभापतीपद भूषविलेले आणि अनेक बाबतीत वेंगुर्ल्याचे नेतृत्व केलेले दीपक भालचंद्र तथा दीपकभाई नाईक यांचे बापू नाईक हे मामा. बापू नाईक यांचे हिशोब ठेवणे वगैरे कामासाठी दीपक नाईक बापूंकडे अर्थात आपल्या मामांकडेच राहत असत. तिथेच पुष्पसेन आणि दीपक नाईक यांची मैत्री जुळली. याच मैत्रीचे रूपांतर पुढे वैचारिक आणि राजकीय चळवळीची नाळ जुळण्यामध्ये झाली. पुढे पुष्पसेन सावंत यांच्या विरोधात कडवी राजकीय भूमिका घेणारे, परंतु तरीही आपापसातले मैत्र जपणारे संजय पडते, दीपक नाईक, अनिल नाईक हे सारे चौघे मित्र आपापली कामे आटोपून रात्री कुडाळ स्टँडवर जमत. रात्री 11 वाजता कुडाळ स्टँडवर येणारी मुंबई संकेश्वर ही एसटी गाडी येऊन गेल्यावर स्टँड समोरील हातगाडीवरचा वडापाव खात गप्पा करीत. या गप्पा मग जिल्ह्याच्या असत, जिल्ह्याच्या राजकारणावरील असत, राज्याच्या देशाच्या राजकारणावर या गप्पा येऊन ठेपत. पुष्पसेनची दिवसभर फिरती असल्याने त्याचा संपर्क मोठा होता. अर्थातच पुष्पसेन यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असायचं. कौटुंबिक परिस्थितीमुळे पुष्पसेनचे रूढार्थाने शिक्षण अपूर्ण राहिले होते, मात्र त्याची स्मरणशक्ती आणि आकलन शक्ती मोठी होती. राजकारणावर तो भरभरून बोलत असे. तो काळ मोठ्या राजकीय धामधुमीचा होता.
काँग्रेस विरोधकांनी देशात मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण केले होते. साल होते 1975. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले जाऊ लागले. तुरुंगातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची स्थापना केली होती. अंधेरे में एक प्रकाश, जय प्रकाश, जय प्रकाश या घोषणेने वातावरण ढवळून निघाले होते. याच काळात पुष्पसेनचे राजकीय नेतृत्व आकार घेऊ लागले. आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात पुष्पसेनचा सक्रिय सहभाग राहू लागला. देशात काँग्रेस विरोधात संतापाची लाट त्या काळामध्ये निर्माण झाली होती. आणीबाणी विरोधातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे काम पुष्पसेन यांनी कुडाळमध्ये सुरू केले. 1977 आणीबाणी उठल्यानंतर लगेचच महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून अखंड रत्नागिरी जिल्हा होता. अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता जाऊन जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आली होती. त्या निवडणुकीत दिग्रस जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पुष्पसेन निवडून आले. जनता पक्षातूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले ॲडव्होकेट अभयकुमार देसाई आणि पुष्पसेन यांचे पक्के मैत्र निर्माण झाले. साल उजाडले 1981. रत्नागिरी सिंधुदुर्गचा मिळून अखंड रत्नागिरी जिल्हा असल्याने जिल्ह्याची राजधानी रत्नागिरीच होती. त्यामुळे अगदी छोट्याशा कामासाठीही सिंधुदुर्गवासियांना 150-200 किलोमीटरवरील रत्नागिरीला जावे लागे. जिल्ह्याचा आकार प्रचंड असल्याने इतर अनेक प्रश्न निर्माण झालेले होतेच. 1981 तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले आणि मंत्री ॲडव्होकेट SN देसाई यांनी जिल्हा विभाजनाची लोकांची कैक वर्ष असलेली मागणी मान्य केली आणि 1981 अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे स्वतंत्र जिल्हे निर्माण झाले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीनं जिल्हा विभाजन ही अत्यंत आवश्यक आणि मोलाची बाब होती हे तर खरेच, पण त्यामुळे झालेही असे की जिल्हा विभाजनामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद बरखास्त झाली. परिणामी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर बऱ्याच वर्षांनी आलेली जनता पक्षाची सत्ताही संपुष्टात आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर प्रशासकीय कारभार आला. 1981 रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली खरी, परंतु अनेक शासकीय कार्यालयं ही रत्नागिरीतच होती. ती सर्व शासकीय कार्यालयं सिंधुदुर्गात यावी यासाठी जनता पक्षाचे खासदार मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आणि जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पुष्पसेन सावंत यांच्यातल्या अंगभूत नेतृत्व गुणाने येथून मोठी झेप घेतली. पुष्पसेन यांचा लोकसंग्रह मुळातच दांडगा होता. प्रेक्षक तुमच्यापैकी अनेकांनी 90च्या दशकात ट्रक भरून पुरावे हा वाक्यप्रचार ऐकला असेल. हो, मुंबई महापालिकेचे तत्कालीन बडतर्फ आयुक्त गोरा खैरनार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ट्रक भरून पुरावे हा शब्दप्रयोग वापरला होता. सांगायचा मुद्दा असा की त्या काळी ट्रक भरून माणसे हा वाक्यप्रचार पुष्पसेनसाठी वापरला जात असे. पुष्पसेन आणि त्यांच्या बंधूंचे तसेच मित्र परिवाराचे ट्रक होते. ट्रक चालक मालक संघाचा पुष्पसेन हा पुढारी होता. पुष्पसेनचा लोकसंग्रह दांडगा, त्यामुळे जनता पक्षाच्या कुठल्याही आंदोलन कार्यक्रमात पुष्पसेन असेल तर 400-500 तरी कार्यकर्ते ग्रामस्थ घेऊन हजर. कधीही या ट्रकचे भाडे घेतले जात नसे. मोर्चासाठी आलेल्या लोकांचा चहा पाणी आदी खर्च ही स्थानिक मंडळीच करायची. पुष्पसेनचे नेतृत्व असे आकार घेत होते. पुष्पसेन मग जनता पक्षाच्या खासदार प्राध्यापक मधु दंडवते, मुंबईचे बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस, पाणीवालीबाई मृणाल गोरे, प्रमिलाताई दंडवते, निहालभाई अहमद, गोपाळराव दुखंडे आदी नेत्यांच्या सभातील भाषणे मन लावून ऐकत असत. राज्यातील जनता पक्षाच्या कार्यक्रमाला जाताना पुष्पसेन आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचा ताफाच घेऊन जायचे. गंगाराम परब, दळवी गुरुजी, प्रभाकर वद्राटकर, वेणुताई वाईरकर, लॉरेन्स मान्येकर, संजय वेतुरेकर, संदीप निंबाळकर, सुहास सावंत, अतुल बंगे, उदय नाडकर्णी, जयप्रकाश दिगसकर आदी अनेक मंडळी पुष्पसेन बरोबर असत. त्यातून कार्यकर्त्यांची ही मनोभूमिका तयार होत गेली. जनता पक्षाचे स्थानिक नेते, कुडाळचे आमदार पु.वा. तथा बाली किनळेकर,
जयानंद मटकर, य बा दळवी तसेच कणकवलीचे मनोहर तथा मामा आळवे, बापू नेरुळकर, बापूभाई शिरोडकर, जी टी साठम, विनायक कोरगावकर, पी डी नाईक, सुरेश मानगावकर, दादा सापळे, शशिकांत करपे, पंढरीनाथ तथा अ ना महाले, जनार्दन गावडे, राजाभाऊ गावडे या स्थानिक मंडळींच्या परिघात पुष्पसेन यांना मानाचे स्थान मिळाले आणि जनता पक्षाचे सिंधुदुर्गातले भावी नेतृत्व म्हणून पुष्पसेनकडे पाहिले जाऊ लागले। एक प्रामाणिक, धाडसी, तत्वनिष्ठ, निडर असा उदयास येणारा नेता अशी नोंद जनमानसाने पुष्पसेनच्या बाबतीत या काळामध्ये घेतली। नाना राजकारणामध्ये सुरुवात झाली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा आम्ही तिसरी होतो आणि त्यानंतर 85मध्ये ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी 6वी आणि आमच्या लहान वयात ते आमदार झाले। ते आमदार झाले ते साधारण त्यांची जी राजकीय वाटचाल होती ती संघर्षातून होती। ह्या कुडाळ तालुक्यामध्ये त्यावेळी काँग्रेसचा वर्चस्व होतं म्हणजे हे नाना आमचे काँग्रेस जनता दलातनं काम करत होते, जनता पक्षात त्यावेळेच्या वेळेकर होते। त्यावेळी आपण बघितलं तर आमदारीसुद्धा अलटून पलटून व्हायची। त्यानंतर 85मध्ये ते आमदार झाले आणि त्यांनी ट्रक ड्रायव्हर असताना किंवा आपल्या सामाजिक कारकिर्दीत राजकीय प्रवास केला तो संघर्षातून केला। आवडेगावसारख्या ठिकाणी एक माणूस संपूर्ण गावाला वेठीस धरायचा, दादागिरी करायचा, ते काँग्रेसमध्ये होता म्हणजे जनता पक्षामध्ये आले अशी त्यांची वाटचाल होती आणि ते नेहमी म्हणजे कुठलाही संघर्ष असतो म्हणजे अनेक ॲक्सिडेंटमधल्या लोकांना त्यांनी बाहेर काढलं, अनेक लोकांवर उपकार केले। आता ते स्वतःसुद्धा सांगायचे उपकार करत असतानासुद्धा एकदा एक उमरमाळ्यामध्ये गाडी पडली होती, त्या ठिकाणी त्या गाडीत माणसं अडकली आणि त्यांनी त्या गाडीतल्या माणसांना बाहेर काढलं। त्यावेळी पूर्ण रस्त्याला पाणी आलं होतं, पूर्वी ठिकाणी भरपूर मुंबई गोवा हायवेला पाणी यायचं। त्या माणसांना त्यांनी एक आमचे अनिल यादव म्हणत होते त्यांच्या टेम्पोत वाळू भरून त्या टेम्पोतून त्या लोकांना घेऊन गेले। मला वाटतं एक दोन माणसं त्यातली एक्सपायर झाली होती आणि गेल्यानंतर ती मुंबईची माणसं होती आणि नंतर ती लोकंसुद्धा त्यांना भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवलं त्यावेळी त्यांनी जर बघितलं तर आताची जी दाऊद गँग आहे त्यांच्यापैकी ते लोक होते। ते सांगतात की मी उपकार करताना मी बघितलं नाही कोण आहे, अशा लोकांवर सुद्धा मी उपकार केले म्हणजे प्रसंगी। आता रेल्वेमध्ये काम चालू असताना रेल्वेच्या ब्रिजमध्ये पडलेल्या माणसांना काढण्यासाठी ते सकाळी जवळजवळ 8-9 वाजल्यापासून संध्याकाळी 4पर्यंत त्या बड्या बाहेर येईपर्यंत पाण्यात होते आणि त्यावेळीसुद्धा इथले दुसरे स्थानिक आमदार आले त्यावेळी कुडाळचे आबा शिरसाट यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले की आमचे आमदार बघा आणि तुमचे आमदार बघा। ते वरून बघत होते लोक कशी पडले आहेत किंवा काही लोकांना कोणी कसे वाचवतात आणि अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज होतं की जनमानसामध्ये अगदी खालच्या घटकामध्ये मिसळणारा माणूस आणि अगदी वरच्या पातळीवरती राजकीय नेत्यांमध्ये उठबस करणारा माणूस असं जर कोणी या जिल्ह्यामध्ये असेल तर ते पुष्पसेन सावंत होते। या जिल्ह्यामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये असा नेता झाला नाही आणि किंबहुना भविष्यकाळामध्ये असा नेता होणार नाही असं माझं ठाम मत आहे त्यांच्यावरती। मी त्यांना स्वतः बघितलं अनेक वेळा, ते आणि मी स्वतः त्यांच्या कारमधनं फिरायचो। त्यांची आवडती गाडी होती कॉलिस आणि त्या गाडीमधनं ते आणि मी बऱ्याच वेळा दोघेच जण फिरायचो, कुठेतरी जायचो, मिरेलीला जायचो किंवा कडावलला जायचो किंवा आणखी कुठेतरी जायचो। आम्ही जाताना अगदी रस्त्यावर फिरणारे वानरमारे लोक जरी भेटले तरी ते नानांना बघून धावत यायचे आणि नानांबरोबर बोलायचे। सर्वसाधारणपणे राजकीय व्यासपीठावरची आताची संस्कृती बघितली तर राजकीय व्यासपीठावर वावरणारी लोकही एका इलाइट ग्रुपमध्ये स्वतःला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात असं दिसतं। सर्वसामान्य माणसांबरोबर फार जवळीक न करणं, फक्त काही राजकीय हेतूपोटी किंवा राजकीय वातावरणामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणे, या प्रकारची संस्कृती आता राजकारणामध्ये दिसायला लागली। या संस्कृतीपासून फार वेगळे असणारे असं जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे पुष्पसेन सावंत साहेब। 1985ची विधानसभा निवडणूक आली।
आणि जनता पक्षाचे तत्कालीन कुडाळ वेंगुर्ल्याचे आमदार बाली किनळेकर यांनी नव्या नेतृत्वाला संधी द्यायची म्हणून निवडणूक न लढविण्याचे ठरविले. आमदारकीसाठी नवीन कार्यकर्ता द्या असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. कुडाळ वेंगुर्ला या मतदारसंघातून ॲडव्होकेट अभयकुमार देसाई, महिला नेत्या कमलताई परुळेकर, पुष्पसेन सावंत, जयप्रकाश चमनकर आदी नावे कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. याच काळात कमलताई परुळेकर यांचे नेतृत्वही जनता पक्षात आकार घेत होते. बेसिक सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी असणारी कणव, लढाऊ वाना, कोणत्याही प्रश्नांचा मुळापासूनचा अभ्यास, आक्रमक वक्तृत्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे कमलताई परुळेकर याही कार्यकर्ते आणि जनतेमध्ये लोकप्रिय होत होत्या. नाचपई विद्यालय येथे सुरुवातीला शिक्षकी पेशामध्ये असलेल्या कमलताईंनी 1990 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रभावी संघटन बांधले आणि जिल्ह्यात तसेच राज्यात स्वतःच्या नेतृत्वाचा दबदबा त्यांनी निर्माण केला. जनता पक्षातही त्या आघाडीच्या नेत्या बनल्या होत्या. आमदार बाली किनळेकर, जयानंद मटकर यांच्या शिफारसीने आमदारकीचा उमेदवार निश्चित होणार होता. वेंगुर्ल्याचे दीपक नाईक आदी प्रभूतींनी पुष्पसेन यांच्या नावाचा आग्रह धरला. पुष्पसेनला जनता पक्षातर्फे कुडाळ वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली. त्यावेळेच्या प्रचार सभांमध्ये कमलताई परुळेकर, दीपकभाई नाईक, जयप्रकाश चमनकर, पांडुरंग कोंडसकर या शिलेदारांनी पुष्पसेनच्या प्रचारात वक्तृत्वाचा तोफखाना सांभाळला. एव्हाना पुष्पसेन यांचे वक्तृत्वही फरडे होत गेले होते. पुष्पसेन आता कोणत्याही विषयावर आक्रमक आणि तेवढेच अभ्यासूपणे बोलू लागले होते. त्याला त्यांच्या स्वभावाचा मिश्किलपणाची जोड होतीच. कार्यकर्त्यांसह त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. साल होते 1985. पुष्पसेनची ही पहिली आमदारकीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. कारण पुष्पसेन यांच्या विरोधात काँग्रेसकडून उभे होते बॅरिस्टर शरद पालव. बॅरिस्टर विरुद्ध ट्रक ड्रायव्हर या लढाईमध्ये ट्रक ड्रायव्हर निवडून आला हे केवळ आणि केवळ लोकशाहीतच घडू शकते. आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये पुष्पसेनची लढाई होती माजी मंत्री काँग्रेस नेते ॲडव्होकेट S.N. देसाई यांच्याशी. दुसऱ्यांदाही पुष्पसेन प्रचंड मतांनी विजयी झाले. माजी मंत्री आणि ज्यांनी जिल्ह्यात MIDC आणली त्या बहुश्रुत अशा ॲडव्होकेट S.N. देसाई यांचा पराभव करून पुष्पसेन दुसऱ्यांदा निवडून आले. पुष्पसेन यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे कोकणची भाग्यरेखा ठरलेल्या कोकण रेल्वेचे भविष्यही कसे निर्धारित झाले होते हा प्रसंगही येथे सांगितलाच पाहिजे. साल होते 1989. लोकसभा निवडणुकीची धामधूम. काँग्रेसतर्फे शिवरामराजे भोसले आणि जनता पक्षाच्या वतीनं खासदार मधु दंडवते अशी लढत होती. खरे तर यावेळी दंडवते यांना वातावरण अनुकूल नव्हते. दंडवते यांच्या विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते. त्याचवेळी अरुंद्यात प्रचारादरम्यान जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची गाडी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याचे निमित्त घडले. मळगावातही काही तणावाचे वातावरण निर्माण झाले. सावंतवाडीमध्ये युवा जनता पक्षाचे संजय वेतोरेकर, संदीप निंबाळकर, मनोज नाटेकर, सुहास सावंत वगैरे कार्यकर्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक सुरू झाली. त्यावेळी विलास भोसले नामक एक पोलीस निरीक्षक सावंतवाडीत होते. या पोलीस निरीक्षकांची पूर्वी कधीतरी अशाच एका आंदोलनाच्या वेळी पुष्पसेन यांच्याशी बेबनाव झाला होता. हा राग मनात ठेवून या पोलीस अधिकाऱ्यानं संतापाच्या भरात परिस्थिती हाताळली. जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जचा आदेश दिला. चक्क यावेळी पोलिसांकडून गोळीबारही झाला. यात प्रवीण वाडकर हा छात्र भारतीचा कार्यकर्ता जखमी झाला. पुष्पसेन यांच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात पुष्पसेनचा हात मोडला. हे संपूर्ण प्रकरण पुष्पसेन यांनी लावून धरले. प्लास्टरने बांधलेला हात गळ्यात बांधून जिल्हा पुष्पसेन यांनी पिंजून काढला. काँग्रेस कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या माध्यमातून चाललेला कथित अत्याचार जनतेसमोर पुष्पसेननी मांडला. यातून जनमत फिरले. दंडवते कमी मताधिक्याने का होईना पण निवडून आले. जनता पक्षाला प्रतिकूल असणारे वातावरण पुष्पसेनमुळे अनुकूल झाले. दंडवते निवडून आले आणि थेट केंद्रात अर्थमंत्री झाले आणि त्याच वर्षी कोकण रेल्वेचे नियोजन दंडवते यांनी पूर्ण केले. यदा कदाचित त्यावेळी दंडवते निवडून आले नसते तर कोकण रेल्वेचे भविष्य कठीण होते. त्यामुळे कोकण रेल्वेचे श्रेय हे पुष्पसेन सावंत यांनाही द्यायला हवे. आमदारकीच्या दोन्ही टर्ममध्ये पुष्पसेन यांनी असे काम केले आणि त्यांच्या कामाचा झपाटा आमदारकी नंतरही असा राहिला की लोकांच्या मनातही ते कायम आमदार राहिले. कुडाळ ST बस स्थानकासमोरील माडीवर पुष्पसेन यांचे छोटेखानी
ऑफिस होते, आमदाराचा कार्यालय किंवा पुष्पसेनचा ऑफिस अशीच त्याची कायम ओळख राहिली. जाणारा येणारा त्यांना नाना म्हणून हाक मारत असे. एखादी एस टी वेळेत सुटणार नसेल तर हे प्रवासी पुष्पसेन यांच्या कार्यालयात येऊन बसायचे. मग पुष्पसेन एस टीच्या अधिकाऱ्यांना फोन लावत, अरे बाबा, गावातून इलिहत लोकांका वेळेत घरी जाऊन दे, एस टी सोडतात की मी येऊ तिकडे. पुष्पसेनच्या या फोन नंतर अवघ्या 10 मिनिटात एस टी फलाट्यावर लागलेली असायची. कुडाळात जाता येतानाचे सामानाचे ओझे तात्पुरते ठेवायचे ते पुष्पसेन यांच्याच ऑफिसमध्ये. निवेदनात मांडता येणारी आणि निवेदनात मांडता न येणारी सुखदुःख ग्रामस्थ व्यक्त करीत पुष्पसेनच्याच ऑफिसमध्ये आणि पुष्पसेनही त्याचे निराकरण करीत असत. पुष्पसेन जनतेच्या रस्ता, पाणी, वीज, दळणवळण, शिक्षण, रोजगार, शेती, धरण आदी प्रश्नाबाबत सतर्क तर होतेच, पण लोकांच्या व्यक्तिगत सुखदुःखाशी देखील समरस पावलेले लोकनेते होते. त्याही पलीकडे जाऊन विचार, मूल्य, निष्ठा जपणारे, उक्तीनुसार कृती करणाऱ्या राजकारणांची जी पिढी कधी काळी होती त्या पिढीचे पाईक पुष्पसेन होते. अगदी कोणे एकेकाळी अशी दंतकथा वाटावी अशा कालखंडाचे नायक पुष्पसेन सावंत होते. पूर्वी कोकणातील राजकारण खेळीमेळीचे होते. काँग्रेस आणि समाजवादी हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवायचे. राजापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार चोखंदळपणे मतदान करायचे. एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या, पण खासदार समाजवादी पक्षाचा तर खालील बहुतेक आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून यायचे. पण जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा प्रवेश झाला, तिथून राजकारण ओळखू येणार नाही इतके बदलून गेले. 1992च्या दरम्यान काँग्रेसचे नेते स्वर्गीय श्रीधर नाईक यांची कणकवलीत हत्या घडली आणि राजकारण खुनशी झाले. सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे जुने जाणते नेते निष्प्रभ होऊ लागले. दहशतीपायी हातचे राखून बोलायला लागले. अशा वेळी निडर पुष्पसेन पुढे आले. त्या तणावपूर्ण आणि स्फोटक वातावरणात विरोधाचा पहिला ब्र पुष्पसेन यांनी उच्चारला. दहशतवाद विरोधी परिषद, दहशतवाद विरोधी दिन पुकारून पुष्पसेननी जिल्हावासियांना या विरोधात उभे केले. राजकीय दहशतवादाचा पुकार म्हणजे पुष्पसेन होते. स्वर्गीय सत्यविजय भिसे प्रकरण असो वा कुठलाही राजकीय राडा असो वा एखादा अपघात असो, कुणावरचा दुःखद प्रसंग असो, तिथं पहिली धाव असायची ती पुष्पसेन सावंत यांची. लोकशाहीत एखाद्या बॅरिस्टर विरोधात, एखाद्या वकिला विरोधात, प्रस्थापिता विरोधात पुष्पसेन सारखा ट्रक ड्रायव्हर आमदार होतो, दोनदा आमदार होतो. ती लोकशाही कशी असते पहा. 1957, 1962 आणि 1967 अशा 3 वेळा जनता पक्षाच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै या राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. नाथ पै यांचा हाच विजयाचा वारसा पुढे चालवत 1971, 1977, 1980, 1984 आणि 1989 अशा सलग 5 वेळा मधु दंडवते येथे सातत्यानं निवडून आले. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशात एखाद्या लाटेनं विरोधकांचा पूर्ण धुवा उडाला तरी राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे किंवा जनता दलाचे प्राध्यापक मधु दंडवतेच निवडून येत असत. संपूर्ण देशभर या मतदारसंघाची चर्चा असे. पण याच मधु दंडवतेंनी अशक्यप्राय असे वर्णन केलेली कोकण रेल्वे प्रत्यक्ष साकारली. अशक्य ते शक्य केले. पण कोकण रेल्वे साकारल्यानंतर मात्र याच मतदारसंघात मतदारांनी मधु दंडवते यांना चक्क 2 वेळा पाडले. लोकशाहीचा न्याय असाही अजब असतो. लोकशाहीचा हा अजब न्याय पुष्पसेनच्या बाबतीतही सांगता येईल. पुष्पसेन आमदारकीच्या दोन्ही टर्ममध्ये लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. पुष्पसेन यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या टर्मच्या अखेरीस झालेला हा प्रसंग किंवा घडलेला हा प्रसंग जिल्हावासियांना अजूनही स्मरत असेल. वांगणी वेंगुर्ला येथील नाईक कुटुंबाची 10 माणसे मुंबईहून गणेश चतुर्थीसाठी जीपने गावी येत होती. परंतु कुडाळ पिंगुळी येथे रेल्वे मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर खड्डा खोदलेला होता. पाऊस जोरदार असल्याने खड्डा पाण्याने काठोकाठ भरलेला होता. पर्यायी मार्गाचा बोर्ड नसल्याने व रस्त्यावर पाणी साचल्याने ड्रायव्हरला कोणताही अंदाज आला नाही आणि जीप खड्ड्यात कोसळली. जीपमधील 10 माणसांपैकी 5 माणसे गाडीबाहेर पडू शकल्याने वाचली, परंतु 5 माणसं गाडीतच अडकल्याने आणि जीप खड्ड्याच्या तळाशी गेल्याने दगावली. पुष्पसेनला ही घटना कळताच क्षणी अपघात घडला त्या ठिकाणी पुष्पसेन यांनी धाव घेतली. कशाचाही विचार न करता त्या 20 फूट खोल खड्ड्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली. त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.
या प्रसंगानं जिल्ह्यात ज्याच्या त्याच्या मुखी पुष्पसेन हे नाव होते. पण लोकशाहीचा खेळ बघा, 2 टर्मच्या आमदारकीच्या काळात लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेले पुष्पसेन यानंतरच्या काही अवधीतच घडलेल्या निवडणुकीत मुंबई हेच कार्यक्षेत्र असलेल्या शिवसेनेच्या शंकर कांबळींकडून पराभूत झाले. लोकशाहीचा महिमा हा असाही असतो. 3ऱ्या टर्ममधील पराभवानंतरही जनसामान्यात पुष्पसेनचे आमदार म्हणून स्थान आढळ राहिले. अखेरपर्यंत लोक त्यांना आमदार म्हणूनच हाक मारायचे. कुडाळ बस स्थानकासमोरील आमदाराचा ऑफिस मध्ये पुष्पसेन सावंत यांचा जनता दरबार त्यानंतरही अखंड भरत राहिला. राजापूर लोकसभा मतदारसंघातून 5 वेळा निवडून आल्यानंतर प्रा मधु दंडवते यांचा पराभव झाला आणि राजापूर लोकसभा मतदारसंघावरील समाजवाद्यांची पकड हळूहळू ढिली होत गेली. तिथे शिवसेना वाढू लागली. तरी पुष्पसेन सावंत यांनी एकाकीपणे जनता दलाची पक्षाची धुरा सांभाळली. दंडवते यांच्या पराभवानंतर पुढील लोकसभा निवडणुकीत जनता दलातर्फे कुणी उभे राहायचे? इतक्या वर्षांची समाजवादी पक्षाची विजयाची परंपरा केवळ 1-2 पराभवानंतर शस्त्र खाली ठेवायची का? कुडाळ रवळनाथ मंदिरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुष्पसेन म्हणाले, मला माहीत आहे राजकीय परिस्थिती विपरीत आहे, विजयाची शक्यता नाही, 70-75 हजारच मते मिळतील, पण लढायला तर हवेच, मी लढायला तयार आहे. अपेक्षेप्रमाणे त्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालाही, पण त्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना शेकडो कार्यकर्त्यांसह पुष्पसेनचं बैलगाडीतून जाणं, इलो रे इलो कुणव्याचं पोर इलो या कार्यकर्त्यांच्या घोषणा आजही अनेकांच्या लक्षात असतील. पूर्वी एस टीमध्ये आमदारांसाठी 6 क्रमांकाची सीट राखीव असे, त्याला आमदार सीट म्हणतात. एस टीच्या आमदार सीटवरून मुंबई प्रवास करणारे पुष्पसेन हे आमदारांच्या शेवटच्या पिढींपैकी एक होते. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्राध्यापक मधु दंडवते, केंद्रीय रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष रामकृष्ण हेगडे यांनी अग्रक्रमाने कोकण रेल्वे साकारण्याची तरतूद केली. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कर्ज उभारणीसाठी रेल्वे महामंडळाने कर्जरोखे काढले. तेव्हा कोकण रेल्वे साकारण्यात कोकण विकासाचे दडलेले महत्त्व ओळखून सर्व शासकीय कार्यालय, जिल्ह्यातील उद्योजक आणि मित्रमंडळींना त्यांनी कर्जरोखे घ्यावेत म्हणून पुष्पसेन यांनी आग्रह धरला. सिंधुदुर्गातील शेती बागायतीतील पाण्याचा प्रश्न ओळखून जिल्ह्यात 7 छोटी मोठी धरणे बांधून घेण्याची दूरदृष्टी ही पुष्पसेन यांचीच. या धरणांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला. शेतकरी उन्हाळी शेती सुद्धा करू लागला. तत्कालीन नेते भाके वारंग, पुष्पसेन सावंत वगळता शेती बागायतीच्या शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांवर जिल्हा मुख्यालयात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाल्याचे ऐकिवात नाही. यावरून पुष्पसेनचे या कामातले वेगळेपण लक्षात यावे. सिंधुदुर्गातील आकारीपट जमिनीचा प्रश्न, वनसंज्ञा, हत्ती व वन्य प्राण्यांपासून शेती बागायतीचे निर्माण झालेले प्रश्न, खंडित वीज पुरवठा, मच्छीमारांचे प्रश्न आदी प्रश्नांवर पुष्पसेन सतत लढत राहिले. सिंधुदुर्गात सहकारी पतसंस्था, जिल्हा बँक यांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा कायम सहभाग राहिला. शिरोडा वेळागर येथील सर्वे क्रमांक 39चा लढा, वेंगुर्ला येथील मायनिंग विरोधातला लढा अशा कितीतरी लढ्यांचे पुष्पसेन यांनी नेतृत्व केले. कुडाळ तेरसे बांबर्डे गावातील तात्या पवारनं गावात दहशतीचा प्रकार केला तेव्हा गावात जाऊन तात्यांच्या सहकाऱ्यांना भिडणारा, त्यांना हात जोडून गावाची माफी मागायला भाग पाडणारे हे पुष्पसेन सावंतच होते. पुष्पसेन सावंत यांचे शिक्षण कौटुंबिक परिस्थितीमुळे अपुरे राहिले होते याची त्यांना खंत होती. म्हणूनच सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी कृषी शाळा काढली. तसेच D.Ed हायस्कूल, बी फार्म आदी संस्था उभ्या केल्या. त्यातूनच आजचे सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरवास्पद असे भव्य दिव्य पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ जिल्ह्याची आज शान वाढवीत आहे. नमस्कार, मी भूपतसेन सावंत, अध्यक्ष इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस. पुष्पसेन सावंत यांनी 1982 साली
गावातील मुलांना शिक्षणाची सोय होईल म्हणून डिगससारख्या एका ग्रामीण भागात हायस्कूल चालू केलं. त्यावेळी पुष्पसेन सावंत एक शेतकरी आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस करत होते. त्यानंतर 1995 आमदार झाले आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक शिक्षण सुरू करावं म्हणून 1992 साली त्यांनी इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं आणि त्या माध्यमातून त्यावेळच्या राज्यपालांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रायव्हेट कृषी तंत्रविद्यालय चालू केलं आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कृषी विषय म्हणजे ग्रामसेवक तलाठी होण्याचा तो कोर्स होता आणि तो चालू केल्यामुळे इथले स्थानिक मुलांना तो कोर्स करता आला. त्यामुळे आज जिल्ह्यात ग्रामसेवक आणि तलाठी 50% सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुष्पसेन सावंत यांच्या इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 91मध्ये पुष्पसेन सावंत यांनी पहिलं DED कॉलेज चालू केलं, कारण या ठिकाणी 120 गव्हर्नमेंटचीच मुलं फक्त तयार व्हायची शिक्षक आणि बाहेरून शिक्षक यायचे आणि लोकांची ओरड येते बाहेरचे शिक्षक घेतात. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांना सांगून या जिल्ह्यासाठी एक 50 इंटेक कॅपॅसिटीचं DED कॉलेज चालू केलं आणि इथल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणाची सोय झाली. बरेचसे विद्यार्थी आज हजारो शिक्षक BB सावंत अध्यापक विद्यालयाचे हजारो शिक्षक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि ही सोय नानांमुळेच झाली. हेच असंच करत असताना त्यांनी 2006मध्ये पहिलं डी फार्मसी कॉलेज यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा 91मध्ये जिल्हा स्थापन झाला, पण या ठिकाणी औषध निर्माता म्हणजे डिप्लोमा फार्मसी कॉलेज नव्हतं. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिलं डिप्लोमा फार्मसी कॉलेज या जिल्ह्यासाठी चालू केलं 2005-06ला. अशाच प्रमाणे चालू असताना पुष्पसेन सावंत शिक्षणाची ते शिकले 11वीपर्यंत शिकले होते ते, पण इथल्या मुलांना शिक्षण मिळावं, इथली मुलं इथे शिकावी म्हणून त्यांनी ही संस्था चालू केली आणि त्यानंतर या संस्थेचं रूपांतर पुष्पसेन ज्ञानपीठ यामध्ये झालं. या पुष्पसेन ज्ञानपीठमध्ये त्यानंतर AN नर्सिंग कॉलेज, DED कॉलेजसह परत एक उमरमाळ्याचं चालू झालं. अशा प्रकारे चालू असताना पुष्पसेन सावंत यांचं अकाली 2020मध्ये निधन झालं. त्यानंतर अध्यक्षपदी धुरा माझ्यावरती आली आणि पुष्पसेन सावंत यांना डिग्री कॉलेज संस्थेचं चालू करायची होती. त्याप्रमाणे त्यांनी 2021मध्ये आम्ही पुष्पसेन सावंत गेल्यानंतरही त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न म्हणून डी फार्मसी डिग्री कॉलेज चालू केलं. त्यानंतर GNM जनरल नर्सिंग कोर्सही 22मध्ये चालू केला आणि 23मध्ये पुष्पसेन सावंतांची सर्वात मोठी इच्छा होती या ठिकाणी डिग्री कॉलेज कृषी महाविद्यालय चालू हो, हे या संस्थेने चालू केलं. पुष्पसेन सावंत सामान्य माणसांचा विचार करत होते. एखाद्या जर माणसावरती प्रसंग आला आणि त्याच्याबरोबर कोणी नसेल आणि समोरचा किती धनाढ्य असू दे, पुष्पसेन सावंत त्याच्याबरोबर राहायचे. त्यांनी कधी मताचं राजकारण केलं नाही आणि तोच वारसा घेऊन आम्ही सामान्य माणसांसाठी, सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी शिक्षणाची सोय केलेली. आजपर्यंत या संस्थेने 5,85,000 रुपये मुलांच्या फीमध्ये कमी केलेले आहेत. फक्त पुष्पसेन सावंत म्हणजे त्या मुलाची खरी परिस्थिती जर असेल, म्हणजे उत्पन्न कमीच असेल आर्थिक, तर त्याला या ठिकाणी फीमध्ये सुद्धा आम्ही सूट दिलेली आहे. असे बरेचसे विद्यार्थ्यांनी लिहून सुद्धा घेतलेले आहे फक्त आम्ही की बा आम्ही मोफत तुमच्या फीमध्ये एवढी कमी केलेली आहे. आपण तेही कधी बघू शकता. आणि संस्थेमध्ये मुलांना जाण्या येण्याची सोय व्हावी नर्सिंगच्या मुलींना म्हणून संस्थेने बसची सोय केली. तसंच संस्थेचं आज स्वतःची 2 बिल्डिंग असून मुलं आणि मुलींची वेगवेगळी हॉस्टेलसुद्धा आहे. मुलांसाठी बाहेर जाण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. हे सर्व आज पुष्पसेन सावंत यांच्याच आशीर्वादाने आम्ही करत आहोत आणि यापुढेही असंच संस्थेची पुढाकार करू एवढंच या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण प्रदेशातील सिंधुदुर्गमध्ये मध्यभागी असलेल्या पुष्पसेन ज्ञानपीठमध्ये मी नूतन परत आपले स्वागत करते. पुष्पसेन ज्ञानपीठ हे विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे एक घर आहे जे तुमच्या करिअर मार्गाची पूर्तता करते. आमच्या इथे नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, ज्युनियर कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज असे विविध शैक्षणिक विभाग असून उत्कृष्ट कटिबद्धता, त्याचप्रमाणे समर्पित शिक्षक फॅकल्टी मिळतील, रम्य परिसर,
वैयक्तिक विकासासाठी प्राधान्य दिलं जातं, शैक्षणिक उत्कृष्टता दिली जाते. पुष्पसेन ज्ञानपीठमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा पुष्प तारा आहे. विद्यार्थ्यांना घडवणारा ही पुष्पसेन सेना आहे. आम्ही तुमच्यासोबत शैक्षणिक उपक्रमामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहोत. पुष्पसेन ज्ञानपीठ हे परिपूर्ण समृद्ध एक विभाग आहे. धन्यवाद. नमस्कार. आपले श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, वाडी उमरवाड दिगस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग इथे उपलब्ध असणाऱ्या कोर्सेसबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. आपल्या महाविद्यालयामध्ये डिप्लोमा फार्मसी आणि डिग्री फार्मसी 2 कोर्सेस 2006 सालापासून चालवले जातात. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींची उपलब्धता, जसे की PCIच्या नॉर्म्सप्रमाणे आवश्यक असणारी सगळी लॅबची इक्विपमेंट्स वगैरे असतील, त्याच्यानंतर नवीन मॉडर्न टीचिंग मेथडॉलॉजीप्रमाणे असणारे सेन्स बोर्ड्स, म्हणजे आपण त्याला डिजिटल बोर्ड्स म्हणतो टीचिंग मीडियामध्ये वापरले जाणारे. त्याच्यानंतर सुसज्ज लायब्ररी, वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स जी आवश्यक आहेत सगळ्या अकॅडमिक क्रायटेरियासाठी लागणारी असतील किंवा नॅकच्या दृष्टिकोनातून असतील. शैक्षणिक प्रांगणामध्ये हॉस्टेल, जे की बाहेर येणाऱ्या मुलांना राहण्यासाठी आवश्यक आहे, त्याची सुविधा दिलेली आहे. खेळण्यासाठी ग्राउंड आहे, जसे जिम, की मुलांना आजकाल जे शरीर सौष्ठवाची खूप आवड आहे, अशा प्रकारे त्यांना जिमची सुविधा आपल्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेस्ट लेक्चर्स, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल व्हिजिट्स, करिक्युलमशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या की त्यांना आवश्यक आहेत त्या सगळ्या इथे परिपूर्ण मात्रामध्ये घेतल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर सचिन महादेव शिंदे, प्राचार्य श्री पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय दिग्रस. आज आपल्याला सांगताना मला आनंद होतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शैक्षणिक क्षेत्रामधील नामवंत असं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये मी प्राचार्य म्हणून काम करत आहे. स्वर्गीय नानांनी म्हणजे श्री पुष्पसेन सावंत साहेबांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्याची गरज ओळखून एक उत्कृष्ट कृषी महाविद्यालयाची स्थापना 1992 सालीच केली होती, की ज्यावेळेस अतिशय दुर्गम भाग होता, परंतु नानांच्या दूरदृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी या कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. प्रसारक मंडळ दिगस संचलित माई नर्सिंग स्कूल वाडी उमरमाळा ह्या संस्थेची स्थापना 2011 साली झाली. आणि यामध्ये प्रथमतः ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ हा एक कोर्स प्रथम सुरू करण्यात आला. हा कोर्स 2 वर्षाचा आहे. त्यानंतर 2022-23 या साली GNM म्हणजे जनरल नर्सिंग मिडवायफरी हा कोर्स सुरू करण्यात आला. आत्तापर्यंत ANMच्या 13 बॅचेस पासआउट झालेल्या आहेत आणि 100% निकाल ही एक परंपरा चालू आहे या ठिकाणी. त्यानंतर इथे जर बघितलं तर आपल्याकडे सुसज्ज लॅब, त्यानंतर वातानुकूलित क्लासरूम्स मुलांसाठी अवेलेबल आहेत. मुलांना शैक्षणिक कर्जाची सवलतसुद्धा या ठिकाणी काय केली जाते, दिली जाते. त्याचबरोबर मुलांना आपण ट्रेनिंगसाठी बाहेर कोल्हापूर, मुंबई, पुणे या ठिकाणी काय करतो, ट्रेनिंगसाठी पाठवतो. त्याचबरोबर मुलांना कम्युनिटीमध्ये सुद्धा चांगलं ट्रेनिंग या ठिकाणी दिले जाते. सो मैं क्या कहते हैं शैलेंद्र पांडे, सिंधुदुर्ग एकेडमी को लीड करता हूँ. हमारे क्या कहते हैं जो एकेडमी है इसमें 2 तरह के कोर्सेज मेनली चलते हैं. एक तो स्टेट बोर्ड जिसमें बच्चे क्या कहते हैं 11th और 12th का एज पर महाराष्ट्र बोर्ड अपनी पढ़ाई करते हैं, ठीक है. उसके बाद हम साथ ही साथ रन कराते हैं क्या कहते हैं JEE और नीट के लिए, और उसके एक्सपीरियंस आते हैं उनको गाइड किया जाता है, ठीक है, और वो सिलेक्ट भी होते हैं. जैसे पिछली बार का हमारा रिजल्ट बहुत ही अच्छा, हमारे 2 बच्चे कम से कम NIT में और उसमें बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किए हैं, जो कि क्या कहते हैं सेजल है, ओंकार है. हमारी जो फैकल्टीज़ हैं सब क्या कहते हैं बाहर की फैकल्टीज़ हैं, कुछ कोटा से हैं, कुछ क्या कहते हैं दिल्ली से भी हैं और लोकल फैकल्टीज़ भी हैं. तो हम लोग का एक वेल क्वालिफाइड और हाईली एक्सपीरियंस टीचर्स का एक पैनल है जिसमें हम लेक्चर्स लेते हैं, बच्चों को गाइड करते हैं, उनके डाउट सेशन होते हैं और सेल्फ स्टडी का टाइम दिया जाता है. मोटिवेशन सेशन भी होते हैं. तो बच्चों को काफ़ी फ़ायदा मिला हुआ है और बाकी बहुत सारे बच्चे इससे जुड़ रहे हैं और उसका फ़ायदा सबको मिल रहा है.
रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावळे ही शाळा माननीय पुष्पसेन सावंत यांनी 2000 साली स्थापन केली आणि 2000पासून आज 2024 आणि पुढचं वर्ष हे रौप्य महोत्सव वर्ष अशा प्रकारचे आहे. ग्रामीण भागामध्ये ही शाळा आहे. कुडाळपासून 5 किलोमीटर अंतरावर इथे विद्यार्थ्यांना 8वीपासून 10वीपर्यंतचं शिक्षण मिळण्याची जी थोडी कठीण जात होतं त्याच्यासाठी ही शाळा निर्माण केली. ही शाळा मास्टर प्लॅनमध्ये होती आणि मास्टर प्लॅनमध्ये असल्याच्यानंतर या मास्टर प्लॅनमधली ही शाळा स्थापन करण्यासाठी आमच्या संस्थेने पुढाकार घेतला. याच्यामध्ये पुष्पसेन सावंत यांनी मोठं योगदान आहे. त्यांनी याची मंजुरी घेऊन आले आणि त्याच्यानंतर 2000पासून जी शाळा सुरू झाली ती आज सगळ्यात सुरू आहे. या शाळेचं मोठं योगदान अशा प्रकारचं आहे की या शाळेतली एक विद्यार्थिनी आमची कॅप्टन पदापर्यंत गेलेली आहे. असं हे पुष्पसेन सावंत यांचे जीवन सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस पावलेलं, लोकांच्या समस्या निवारणारं, समाजाला वैचारिक दिशा देणारं, विचारांना कृतीची जोड देणारं, समाजाच्या ज्ञानशिक्षणाची सुद्धा काळजी वाहणारं, समाज कल्याणाच्या जगन्नाथाचा रथ कुशलतेनं हाकणारा सारथी म्हणजे पुष्पसेन. स्वादुपिंडाचे ऑपरेशन झाले, हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली, तरीसुद्धा वयाच्या 79व्या वर्षीसुद्धा पुष्पसेन पायाला भिंगरी लावल्यागत वनवन करीत होते. मृत्यूही पहा कसा काव्यागत न्याय करत होते. पुष्पसेन यांना मृत्यू वाहन चालवित असतानाच आला. जनसामान्यांच्याच एका प्रश्नावर दाद मागून घरी परतत असताना, तसेच बैलांच्या शर्यती संदर्भातली एक भेट आटोपून घरी परतत असताना अस्वस्थ वाटल्यानं पुष्पसेन यांनी वाटेतच वाहन थांबविले आणि तिथेच त्यांना मृत्यूने गाठले. कणकवली सत्यविजय भिसे प्रकरण घडले तेव्हा बेभान जमाव कणकवलीतील पेट्रोल पंप जाण्यासाठी चालून गेला. तेव्हा पेट्रोल पंप जळाला तर साऱ्या कणकवलीला धोका निर्माण होईल म्हणून निधड्या छातीनं जमावाला ते कृत्य करण्यापासून परावृत्त करणारे पुष्पसेन. विरोधी पक्षाचा आमदार पुष्पसेन असूनही सत्ताधारी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार जेव्हा सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत तेव्हा पुष्पसेन सावंत यांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जिल्ह्याचा दौरा करीत. असे हे पुष्पसेन सावंत. सर्वच पक्षात पुष्पसेन सावंत यांची चाहती मंडळी असल्यानं त्यांच्या आग्रहावरून नंतर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुष्पसेन यांनी प्रवेश केला. तरीसुद्धा आपले सत्व आणि तत्व जपणारे पुष्पसेन सावंत. जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून उग्ररूप धारण करून व्यासपीठ सोडून समोरच्या खुर्चीत येऊन बसणारे पुष्पसेन. मुळदे येथील जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या शासकीय महाविद्यालय संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात कुलगुरूंना प्रोटोकॉलची जाणीव करून देणारे पुष्पसेन. सरकारी कृषी कार्यक्रमातला फोलपणा त्यांच्याच कार्यक्रमात उघड करून सरकारी योजना लोकाभिमुख करण्यास भाग पाडणारे पुष्पसेन सावंत. ओरस सिंधुदुर्ग येथे भव्य दिव्य ज्ञानपीठ उभारणारे पुष्पसेन सावंत. असे पुष्पसेन सावंत हे सिंधुदुर्गचे बहुआयामी नेतृत्व होते. पूर्वी कथांची गोष्टींची सुरुवात कोणे एकेकाळी अशी होत असे. आता काळ बदलला. इम्पोर्टेड कचकड्यांच्या नेतृत्वाचा हा काळ आहे. सोशल मीडियावरून उदयास येणाऱ्या टिपिकल पुढाऱ्यांचा हा काळ आहे. पुष्पसेन सावंत यांच्यासारखी नेते मंडळी होती हे कदाचित पुढच्या पिढ्यांना सांगूनही खरं वाटणार नाही. कथांचे सोडाच, आता लोकप्रतिनिधींच्या किंवा लोकशाहीच्या इतिहासाची गोष्ट सांगायची तर त्याची सुरुवात ही कदाचित कोणे एक काळी पुष्पसेन सावंत यांच्यासारखे नेते होते अशीच करावी लागेल. सर्वसामान्यांचे आजही आमदार असलेल्या पुष्पसेन सावंत यांना विनम्र आदरांजली.